अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त भीमानी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रोते हो, चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थांचे अक्कलकोट नगरीत आगमन झाले. तोच हा पवित्र प्रकट दिन आता लवकरच येत आहे. या मंगलदिनी स्वामींची कृपा मिळवण्यासाठी अभिषेक आणि अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच 108 नावांची केलेली पूजा सर्वश्रेष्ठ मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी ही सेवा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी हे सविस्तर पाहणार आहोत. अभिषेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या साहित्याची गरज आहे तर स्वामींची मूर्ती शक्यतो पितळ किंवा पंचधातूची असावी किंवा फोटो असावा. अभिषेकाचे पात्र आणि पळी तसेच पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर यांची आपल्याला आवश्यकता आहे. हा दिवस पुन्हा येणार नाही, त्यामुळे हा दिवस वाया घालवू नका. स्वामींची होईल तेवढी शक्य अशी सेवा करा. तसेच साखर, अत्तर, स्वामींना हिना केवड्याचे अत्तर प्रिय आहे. शुद्ध पाणी आणि गंगाजल, 108 फुले किंवा तुळशीची पाने ही नामावलीसाठी तुम्हाला आवश्यक आहेत. अभिषेकाचा विधी तो कसा आहे तर अभिषेक करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवावी. तसेच प्रथम तुम्हाला गणेश पूजनाने संकल्प करावयाचा आहे. प्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून उजव्या हातात पाणी व अक्षता घेऊन मी स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण करत आहे असा संकल्प सोडावा. पंचामृत अभिषेक करताना स्वामींच्या मूर्तीवर ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत हळूहळू पंचामृत अर्पण करावे. शुद्धोदक अभिषेक करताना त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करावा. यावेळी तुम्ही स्वामी समर्थ तारक मंत्र किंवा पुरुष सूक्त म्हणू शकता. तुम्हाला जल पंचामृत अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ते करताना पुरुष सूक्त, तारक मंत्र याचे पठण करा. नंतर तुम्हाला अत्तरमर्दन म्हणजे शेवटी मूर्तीला अत्तर लावून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावे आणि पुन्हा आपल्या देवाऱ्यात स्थापित करावे. आता आपण अष्टोत्तर शतनामावली म्हणजे स्वामींच्या 108 नावांची सेवा करणार आहोत. प्रत्येक नावाचा उच्चार झाल्यावर स्वामींच्या चरणी एक फूल किंवा तुळशीचे पान अर्पण करावे. यामुळे ग्रहांचे दोष दूर होतात आणि मानसिक शांती मिळते. त्यामध्ये तुम्हाला स्वामींची 108 नावं घ्यायची आहेत. ते पाहण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे ही सेवा करताना काही नियम पाळावयाचे आहेत. त्यामध्ये ही पूजा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी 9 वाजेपर्यंत तुमची पूर्ण व्हायला हवी. आता पाहू या 108 नावांमधली काही महत्त्वाची नामे. ओम दिगंबराय नमः, ओम वैराग्यबराय नमः, ओम ज्ञानांबराय नमः, ओम स्वानंदाबराय नमः, ओम आदित्य दिव्य तेजांबराय नमः. तुम्हाला स्वामींच्या नामावलीचा म्हणजेच 108 स्वामींच्या नावांचा व्हिडिओ किंवा माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन आणि अशा प्रकारे तुमची स्वामी सेवा पूर्ण होईल. तर आता आपण पुढे कंटिन्यू करूया. पूजेच्या वेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. या सेवेमुळे आरोग्यात सुधारणा होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. पूजेनंतर स्वामींची आरती करून त्यांना पिठलं भाकरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा. प्रकट दिनाच्या या शुभ मुहूर्तावर सेवा करून स्वामींची अखंड कृपा संपादन करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांनो, प्रकट दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर स्वामींच्या चैतन्याशी एकरूप होण्याचा क्षण आहे. स्वामींना अभिषेक प्रिय आहे, कारण अभिषेक म्हणजे केवळ पाणी अर्पण करणे नव्हे तर आपल्या अहंकाराचे विसर्जन करणे होय. आज तर प्रकट दिनी करावयाची राजोपचार अभिषेक सेवा आणि स्वामींच्या सामर्थ्यशाली 108 नावांची म्हणजेच अष्टोत्तर शतनामावली केलेली विशेष पूजा हा विधी तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल. अभिषेक का करावा? शास्त्रानुसार मंत्रांच्या उच्चारणाने अभिषेक पात्रातील पाण्यामध्ये विशिष्ट लहरी निर्माण होतात. जेव्हा हे मंत्रसिद्ध तीर्थ स्वामींच्या मूर्तीवरून प्रवाहित होते तेव्हा त्या मूर्तीतील सुप्त शक्ती जागृत होते. अभिषेक वेळी जे आपण पंचामृत वापरतो त्याचे महत्त्व म्हणजे दूध हे शांती आणि समृद्धीसाठी, दही आरोग्यासाठी, मध मधुरवाणी आणि शत्रुनाशासाठी, तूप वंशवृद्धी आणि ज्ञानासाठी, साखर आनंदासाठी. चला तर मग न चुकता स्वामी समर्थांची ही नामावली आणि अभिषेक करायला विसरू नका. अवश्य तुमच्याकडून होतील तेवढ्या स्वामी सेवा करा. असेच पुनश्च भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी